दादा घरगीर कसं काय आपलं? खरं आहे टिनन मीन किती गरमास मीन आता उन्हाळ्यात स्लॅब पाहिजे होता याच्यावर. काय हे टिनाचं घर आहे बापा, लहान खतखत करीन का उन्हाळ्याचं. घामाचे लोट चालतील ना, झपलाही जात नाही याच्यात. लावून आपण कूलर लावले काही नाही होत. सारं मस्त थंडगार चालते पद्धतशीर. पाणी बघ आपल्या गावात, पाण्याचं टेन्शन नाही ना. का सांगू ना बापा, त्या टिना पिनाच्या घरात काही दम नाही मारत. कूलर बी दम तोडते अशा याच्यात. निरा एवढी गरमी होते मला तर कसंच जमत नाही. ही टिनाच्या याच्यात तर अशी गरमी होते मला की बस मला थंडगार पाहिजे. मग आपल्या गावात निमना त्या निमण्याची एक नंबर थंडगार चालते. त्याच्या जादू आपण झपेल मग चालत असेल का तू? हा तर तू एक नंबर थंड लागते, पाणीच असते निघत. काय हुकेल केस आहे बे हे, निमने चाल म्हणते झपेले. हा निरा हुकेल केस आहे, आटान पडेल दिसतात मग याच्यात. काही बोलते मनात येईन ते. काही बोलता का बापा? हा नवीन लग्न झालं आता, एक दिवसही नाही झाले लागे बाहेर चालता का झपेले? काही बोलता तुम्ही ते बाबा? जाऊ दे मग, तुला नाही पटत तर राहू दे. काय साळभाऊ स्वयंपाक गिपाक मस्त होता ना बा. वांग्याची भाजी कशी काय होती? काय साळभाऊ वांग्याची भाजी पायाची गोट आहे का राजा? हा एवढी टाप झाली राजा, मी बोट जोगत खाल्ली. हो सुपर स्वयंपाक केलता एकदम. शिरा तो गपगप शिरा तो एक नंबर बिलकुल. हा मागी झालता ना एकदम. हो तरी कोण्या गावाचा होता साळभाऊ? विचारी का आले बापा, तुमच्या साळभावानच बनवती बाबा वांग्याची भाजी आणि गपगप शिरा. काय साळभाऊ मग तुम्ही सांगितलं नाही राजा, मग आपल्या घरी पंगलच दिली असती ना आपण. काल चहा पयार झमकवलं असतं बा. आम्हाला माहित नाही राजा तुम्हाला येते म्हणून एवढं सुपर स्वयंपाक. काय बा सांगणं नाही सवरणं नाही काय बा साळभाऊ कसं? तुम्हाला आचारी भेटला नाही म्हणून पंगत दिली नाही का तुम्ही ना? का साळभाऊ तसं नाही. आता वक्तावर कोणता माणूस भेटतील, कोणता आचार्य येते वक्तावर. आपलं कसं आदर्श झालं ना, त्यात काही मिळत नव्हता. मग कसं बाया बा ते चहान पोहे जमकोले म्हणा राजा. पण त्या दिवशी पुरा कोल्डाना बसला बा लग्नाच्या दिवशी. काय बा जरासं की तुम्ही काही केलं नाही बा. शिराही नाही खाऊ घातला. ते सोय पोहे केले आणि बसतो चहाचं पाणी. काय राजा ही वय 10-15 लोकांची राजा तुमची सोय झाली नाही बा. कसं तुम्ही जमके ठेवायला पाहिजे होतं त्या दिवशी. मी तर म्हणतो खांडोळी भाजी करायला पाहिजे त्या दिवशी तुम्ही ना. 10-12 लोकांच्या करायलाच काय लागतं? तसं नाही वय, पण ते सारं अचानक झालं त्यामुळे सारी गडबड झाली ना, सारी लाईन तुटली. नाही तर मग काय तुम्ही जर पंगत ठरवली असती ठेवली असती. आपण मागे पुढे पाहणार आहे? गहू तर आपल्या घरचेच होते. पुरा कंजीला गुवातली कवडी काढणारा माणूस आहे म्हणते मी पंगत ठेवली असती. त्या दिवशी उपास नसतं पाठवलं मग. त्या 15 लोकांची त्याच्या सोयी नाही होत. काय रे फाकण्यात यायचं? चालला मोठा वर करून तोंड करून सांगेले. अहो ना साळभाऊ तुमच्यासारखा माणूसच नाही बाबा. चालन मग आता निघतो ना आम्ही. काय शिदूर मिदूर झाली बांधणं तर कसं द्या बा आमच्या हवाली करून निघतो आता आम्ही टेके. साळभाऊ एवढे काय घाई घरी जाऊन काय जायचं राजा तुम्हाला? हा थांबा जराशे गप्पा गोष्टी करून. आता इकडल्या आपण एखादी पोरगी असेल तर अजून सांगा बरं. अजून एक पोरगा आपल्याजवळ. पोरगी असली की सांगतोच आम्ही, काही वांधा नाही. पण आम्हाला कसं घरी जायला उशीर होते बा. झाकट नाही पडायला पाहिजे. गळा शिवलेली रवाना करून बे फालतू डोकं खाऊन राहिले नाही घेणं देणं. काय का तू बी काय 5 गोष्टी आणायला लागला. साऱ्या फेकून राहिला तो आणि आपण झेलून राहिलो. चालू आहे मी कुठून ते काढून घ्यायले. बरोबर साळभाऊ तुम्ही म्हणून राहिले तर बा मग चला बा देतो आता तुमची बिदाई करून. बस सिधुरी आली की निघली आपण. साळभाऊ लवकर सांगा बाबा आले. मग राधा कधी येऊ मग तुला नाही आली मी? कधी येऊ, कोण्या दिवशी उचलून आले? काय विचारता बापा ते? मा बाबाला विचारा कधी यायला लागते तर मी काय सांगू ते. तुझ्या मनावरच आहे सर, तुला कधी याचा काय येतं त्या बाप काय सांगणार आहे. तू म्हणशील तर हा मग उद्या येतो न्यायालय तुले. हा कसं मग चुकून दर्शन घेऊन घेऊ. गजानन महाराज, महासिद्ध महाराज, सुपोजी महाराज झालं. मग सत्यनारायण झालाच मग आपला. हा मग पुढचा कसा मार्ग मोकळा आपला. हा नाही बापा ते मा बाबाला विचारा कधी यायला लागते तर ते मी नाही सांगत. बरोबर बापा, त्या बापाला फोन लाईन मी. आगळा भाण्या झाली का घंट्या घरची वरात पंगत? तू इकडे दिसून राहिला म्हणून म्हटलं. आपल्याला काहीच माहित नाही होते, आपल्या बुड्याला माहित आहे. आपण काही गेलो नाही तडीसा जेव्हा गेले नाही का तुला फुगेले. काय जातं गळ्या तडीसा जेवायले? संग वरणाचं पाणी, सटसट बेईचं वांग आणि तो गपगप शिरा. दुसरं काय? घरी वड्या खाल्ल्या तर पुरल्या पण जायला नाही पुरत जेवायले. मी काय गेलो नाही रे बापा. आलते ते बला आण मले. म्हटलं मी नाही खात, ते तुमचं जेवण तुम्हीच खा. जरे बाबा तो घंटे येऊन राहिला बोलशील ना काही. काय घंटन कुमार झाली की नाही वरात? पाहुणे झाली वरात झाली. हा तुमची लक्ष्मी गेली अशी ना मग बापाच्या घरी. मग आता ते जेवण खावणं गेलं जाई ना आणि घेऊन गेलं बा तिले. राजा माणसं तुम्ही एवढे मोठे हेबाळे राहिले राजा. बायको गेली तर तिच्या मागा जायला पाहिजे तुम्ही ना बॅग घेऊन. आता तुम्ही घरी राहिले बा. आता घरी काय करता तुम्ही? हातात हात धरून बसणार बा तुम्हाला. म्हणून राजा जाऊ नको म्हणून. पण ते गोट नाही घे बाबा. तर शिवलाल भाऊ बी मधा तुडुक दे. नाही म्हणे वरातले पाठाच लागते. आता म्हटलं कालच ताणली मी बायको वरून आणि आज पाठवली बापा या घरी. सांगा आता का बे बापा गंठन लग्न करून का फायदा आहे मग? तुझी बायको बापा या घरी गेली तर. अरे बापा मग अटीचं काय आहे बापा? काही खरं नाही लगा तुझ बेकार रांद आहे मग. तुलेच लगा रात्री फक्त सपनच पाय नाही. मग आता आली गेली आली गेली. कसं रे बापा लग्न करून इथे झाला तू?
नाही रे बापा, शिवलाल भाऊ म्हणे मले परत पंगत झाली की म्हणे पोरगी जात असते म्हणे बापा या घरी, म्हणून कसं मी पाठवलं मा बायकोले, नाही मी कुठे पाठवणार होतं रे बापा. नाही रे बापा. गंठन कुमार तू बॅग उचला लागत होती, बायकोच्या मागे चालले ते जिकडे तिकडे आपण. काय आले का तू घरी राहायला बाबा, माणूस असले का तू? काही राजा पाहुणे बा काही सांगता का मला, का मागं लागून जायला होता का बा? सांगितलं नाही का जवायचा मान असतील बा, काय ना काही बी वा तुम्ही काही बोलता बापा. बा गंठनचं काही खरं नाही बाबा, बायको गेली बापा या घरी, नाता काय गंठनली? आता चोयतच बसणार गंठन, लग्न होऊन काय फायदा बा गंठनचा? काय फायदा झाला बाबा तू या? होईन ना बाबू, एवढी घाई नाही करायला लागत ना. मला काय समजत नाही का, मला काय हेंपाळा समजतं? थांब ना जरासा. आता आली बापा घरून की आपलीच आहे ती. नाही ना पण छानच असते. हाय गडबड आटपून घ्या लागते बाबा. काय सत्यनारायण केला की नाही बा, की तशीच पाठवली बायको? सत्यनारायण तर आजच केला मा बुडीनं, आजच घेतला करून, पुढे छानच नाही म्हणे. म्हणून कसं आजच घेतलं मा बुडीनं सारं अटपून. अबे बापा काय राहील तर मग, त्या बायकोले काही पाठवायचं काम नव्हतं मग बापा या घरी, अटीत ठेवून येत आले का? आता सारं हुकलं तुझ्या, काही खरं नाही तुझ्या. अबे बापा मग कसा राहायची रे बाबा, आता कधी येते ती बायको मग? बा मला काही सांगितलंय ना बा, मी 4 खेप विचारलं, ते म्हणे मा बापाला विचारा सांगा. आता सासऱ्याला काय विचारा? सासरा म्हणजे याला तात पडला, घ्या आपण तर जागी नाही आता विचारणं म्हटलं म्हणजे. अबे हेंबाळ्या, सासऱ्याला फोन लावतो म्हणा, येऊन राहिलो म्हणा मी आजच, पोरगी द्या म्हणा पाठवत. तसं नाही करायला लागत, शिवलाल भाऊ जा लागते. शिवलाल बोलली सांग म्हणा, का हो म्हणा बा, माय बायको कधी आणता बा? मी का तसा झोपू का म्हणा एकटा? जाय वय शिवलाल भाऊ सांग आता. तुला बरी आयडिया दिली का मुली, चाल मी आता जातो शिवलाल भाऊ. हेंबाळ्या म्हणायचं खरंच गेलं का बा शिवलालचं? त्याले काय डोकसा आहे गेलं ते आता. काही करा नाही पाहुणे मग खाते आता डोकसा शिवलालचं ते. मला ठीक आहे थांबू नका, तर शिवल्या अटीच घेऊन येईन बापा. हालतो अजून शिवल्या आपल्याला भाषण देईन येईन ना जे ना. मित्र व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चाल पाचा काय हुकेल घर पाहिलं बाबा. एक बाई यायला तयार नाही, तटी नवरे नवरी झाले तर दाराशी एक बाई यायला तयार नाही. धानोरा त्याला एक बाई यायला तयार नाही. मग गाव कसं आहे काय माहित बाबा. हे सत्यनारायण केला तर त्याला महाराजच नाही बापा. तशीच अगड बगड पोती म्हटली नाही, काही नाही, फक्त नाव घेतलं आणि झालं. जयरामजी की बाई आपलेच भोग आपल्यालाच भोगा लागून राहिले ना. जसं असेल तसं भागवून आहे आता आपल्याला. काल टेन्शन घेऊन राहिली बाबा, मलाच काल टेन्शन देऊन राहिली. होतच असतात ह्या गोष्टी गडबडीमध्ये, आठवून नाही राहिलं ना आता. काही राहिलं का आता आपलं? नाही बाबा राहिलं नाही काही, पण हिरा घर आहे ना बापा, काही समजत नाही त्याले. सगळं सांगायला लागते बापा, एक एक हे करा आणि ते करा. मला नाही वाटलं बापा हे. सांग बा आता की आता एकट्याची एक वाट. त्या पाहुण्याला काही बाप नाही, मायच्या भरोसा असा कारभार आहे. ते बुडी कुकडे ताण मारणार आहे. तिच्या माऊलीच्या किती होईल सांगतो आता. आणि गरीब आहे घरी, गावातले लोक श्रीमंत लोक येत नाही, कोणी काही सांगसवर करत नाही. बरं गेलं त्या शिवलाल होता, निपटलं तेवढ्यानं. काही बाबा तू बी आता काही बोलून राहिली. बाई लग्न आपण रातोरात काढलं ना, मग कोण येईन? त्या बाईनं काही सांगलं नसेल शेजारी पाजारी, आणि मग कोण येईन वक्तावर? कोणी येत असते काय? घ्यायला पाहिजे ह्या गोष्टी, असं म्हणायला नाही पाहिजे. हे नाही आले ते नाही आले, झालं ना आपलं, निभलं ना आता. आता काही टेन्शन आहे का आपल्याला? पटलं बापा ते निरा तो पोरगाई वाया झाला आणि माहिती त्याच्यापेक्षा मला नाही पटलं हे. निरा ढब नाही काही त्याच्या याच्यात. काय बाई त्याला म्हणतो ढब नाही, मग आपल्याला कुठे मोठी ढब आहे का? आपलं तर फुटकं ढबर आहे. पसलं तरी लग्न तरी झालं, नाही तर मग बट्टा लागला असता ना आपल्याला, शेंदूर लागला असता आता. काय सांगून राहिली तू? आता कसं चुपचाप राह, काही वय करू नको, काही बडबड करू नको, ठीक आहे? आमच्याकडे डोकं सांगू नको बाबा. किती काही खराब असलं तर आपली पोरगी आपल्याला भारी असते काय? तुम्ही तसे म्हणून राहिले फुटकं ढबर आणि हे ते, असं नका म्हणत जाऊ बाबा. पाहुण्याची नामुष्की काले करून राहिली घेण्या. त्या नवरात आलाय नाही वाटलं तोंड बाय आले, तुला दिलं पाठवून पुढे घालू. कुकडे गेला तो काशी करायला तिकडे, कोण दाखवून राहिला वावरात. त्याचं याचं काम नव्हतं का आटलोक? आपल्या साईचं लग्न आहे की काही आला का तोडलोक तोंड बाय आले. दुसऱ्याला मोठी तोंड वास म्हणून राहिले, अशी आहेत तशी आहेत. आपलं पाय ना पहिले. आता तुम्ही माझ्यासोबत भांडण करता का बाबा? माझ्यासोबत भांडण करता काय? त्याला काम होतं म्हणून नाही आले ते. मी आली ना, केलं ना मी ना काम ते. काले तोंड वाचून राहिले, तेरे बी चूप मेरे बी चूप. काले बडबड करून राहिले. आपल्या घरी कोणते 17-18 पाहुणे होते, आपल्या गावातलं कुत्रही नव्हतं. दोघं भाऊ होतो आम्ही, आणि तुम्ही 2 बाय नवरी, बस झालं मुळलं. आपल्या घरी कोण होतं? चहा पोया अर्ध लग्न लावलं आपण. लाज आपल्याला वाटायला पाहिजे, समोरच्याला नाही वाटायला पाहिजे. त्याच्या मोठ्या आपण चुका काढून राहिले, हे नाही गेलं ते नाही गेलं, आपलं पाहिलं पहिले. आपण भोंगया दुसऱ्या चड्डी काल नेसून राहिलो, यांना जण. हो ना, तुम्ही तर तिकडचीच वळ घेसान ना. आता तुम्हाला लाईना जवळ नाही आला. आता मोठ्या जवळची काय फिकर आहे बाबा तुम्हाला? कुकडे गेला आणि काही केलं तर आता काही इकडील बेकडी जोडू नको. मोठाही मला जवळ तेवढा जा, लायना बी तेवढा जा. आपण कसं कोणाचा अपमान सहन करत नाही. बांधण म्हणते माहीत गाणला, असं काही करू नको. तू रिकामे काम वाटीसा लावलं गायचे. बाबा जा ना, मला काही माहिती बोलून राहिले तुम्ही. शोभते का तुम्हाला हे पोरीला असं म्हणणं?
बाई ते टिपरू बंद करणं सांगूनच राहिली तू. हे असं होतं तटीन, हे तसं होतं. झालं ना आपला, निभलं ना आता. आणि त्या बापासोबत काय भांडणं करून राहिली तू? आता चुपचाप बसा जरासं. जे होतं मला जे डोळ्याने दिसलं ते सांगलं मी ना. आणि तू मलाच म्हणून राहिली, पण बाबाला काही नाही म्हणत. आता आठी काही भांडणं करू नको ना. आता लग्न नाही झालं, वरात पंगत आहे, खाऊन आलो, ती बहिणी घरी आली, आता तो पाहुणाही नाही आली, येईन सत्यनारायण करायला लागेल, त्याचा विचार नाही करत. हा हे असंच होतं, हे तसंच होतं, फलानं होतं बिस्तार. काय बाई आले का हे पोरगी आले का? बंद करा बरं बाबा, बस झाला आता. भाषण नका देऊ तुम्ही. खरं बोललं की भाषण वाटते माय. इंद्राला इकडे घंटे मजा घेता काय त्याला इकडे, मग पाय कशी ओळख त्याची. तर तो आहे की नाही पैतच गेला पाहिजे. आता सासऱ्या घरी लग्नच केलं, करत गेला पाहिजे. याच्या बुड्डी तसं डोकं खाल्लं पाहिजे आणि की बस चार्जिंग करशील का माऊली. येऊ दे फक्त. हा कशी पाचर मारतो की त्याला, बस इंग्लिश नाही पाहिजे. अरे बाबा माऊली, गंठचं लग्न झालं तर पान गंठ कसा सुधारला, तर सुटा बुटात राहून राहिला. पान कसा पोरगा हँडसम दिसून राहिला गडी. का खरंच का मी हँडसम दिसून राहिलो का? हँडसम दिसून काय फायदा? कोण पाहून राहिलं? गावातले लोक. अरे आपल्या बायकोला पाहिलं पाहिजे आपल्याला. सटकनी माझ्यासारखाच बायको घेऊन आला असता घरी, मागं पुढं पाहिलं नसतं. पण हा काय पालू घोषा याच्या काय जमतं. आणि नगळ्या माऊली गंठन भाऊ बायको आणि ना कधी लोक ठेवणार आहे बायको नाही. पण आज जायला पाहिजे तो गंठन बायकोच्या मागं. मी चाललोच आता, माझ्या बायको आणायला चाललो मी. आता शिवलाल बोल, मी गाडी मागितली. फायदा नाही हो, हा बसून राहिला इकडे चोयत, आणि ते पोरगी तिकडे पा. काय खरं आहे याचं? हो काय खरं नाही याचं. काय बापा कसं रे, जाय ना लवकर, अन्न घेऊन ये ना बायको. मेळ हुकून राहिला सारा तुझ्या का तुया. राजा मा घरची पोट नाही घेत ना. माय बुटीचं चाकणे बसू देऊन राहिली. आजच ते गेली म्हणते, कुठे आणून राहिला म्हणते तिले तू, अशी म्हणते माय बुटी. हा मीच तर परेशान आहे दावा. म्हणून राहिला चाकणे बसू देत, जाऊच नव्हती द्यायला ग. हा जोपर्यंत मेळ्यात काम येत नाही तदलं 15-20 दिवस ठेवून घ्यायला होते का तू हेंबाळे. आम्ही तसंच करेल आमच्या वेळेस. बा आता काय सांगू तुम्हाला, माय बुडी ऐकून नाही राहिली, शिवलाल भाऊ ऐकून नाही राहिला. तुम्हाला काय सांगा आम्ही गंठन कसं शिकून घे बा. आता पुढे काय करायला लागते काय नाही, कसं हेंबाळ्यासारखं नको करू. नाही तर मग पोरी जाईन पोहून कोणाच्या मांग. कसं थंडगार काम झालं पाहिजे, असं काहीतरी कर. हा जसं पायत जाय इकडे तिकडे वाचत गिचत जाय पावा. कसं काय करायला लागते तर गंठन. काय हेंबाळा आहे का त्या गोष्टी सांगा लागतात का गंठनले? काही बोलून राहिला गळा माऊली तुझं. नाही त्या गोष्टी नाही सांगा लागत मला, पण मग कसं मला काही काही गोष्टी समजत नाहीत ना. मग कसं समजून सांगा बा मला, असं आहे की तसं आहे म्हणून. बापा तू आम्हाला विचारून राहिला, जाय ना शिवलाला विचार ना, का म्हणा कसं असते काय असते. तो पुढे ट्रेनिंग देत तुला. असंच असते तसंच असते. आता हे पोरगी काल पाठवली तर बापा घरी तिला ट्रेनिंगसाठीच पाठवलं. आणि तुला काय हेंबाळे इकडे कोणी ट्रेनिंग झाली बी नाही. कसंच काय करावं. आणि याचं जर ट्रेनिंग घेतलं नाही भाऊ लग्न झाल्याचं, तर मग काही खरं नाही, बुरी गोट आहे. मग काही समजत नाही काय करा आणि काय नाही. पिसाट होते माणूस तटीचा. तुम्ही आहे की नाही दोघे जण मला ट्रेनिंग द्या, कसं असते पुढे काय असते. शिवलाल भाऊ जो गेला तर शिवलाल भाऊ काही सांगून नाही राहिला, दुसऱ्याच गोष्टी लावते मनानं भादर शिल्लकपणा. तर कसं तुम्ही सांगा गड मला काहीतरी. हा ट्रेनिंग द्या तुम्ही मला. अरे बा या शाळेचे आम्ही विद्यार्थी आहे बा. आमचा हेडमास्टर शिवलाल आहे. शिवलाल विचारणं तो शिवलाल बरोबर पद्धतशीर प्रॅक्टिकल सहित सांगते तुला, असं असते तसं असते. मला सांगत नाही बा, सरमून राहिले. तुमच्या भरोशावर मग वादा घ्या बा, कसं करावं लागते काय करावं लागते. वरून म्हणता ट्रेनिंग घे, ट्रेनिंग द्यायला तयार नाही. शिवलाल जो पाठवून राहिले तुम्ही. काय बापा तो शिवलाल बोलायला तयार नाही. सांगा आता रस्त्यावर आले ह्या गोष्टी कसंच काय करतो काय. हो बाबा सांग रे बाबा याला समजून. अंगलट आलं हे आता आले का गंठ्याले का तुला एवढी समजत नाही बा हेंबाड्या. कसं असते काय असते तू आहे की नाही. आपल्या गावातल्या पोरायला विचार, पोरं सांगतात मग तुला पद्धतशीर. ते तसंही मले, पण तुम्ही म्हणता ट्रेनिंग घ्या लागते बा, म्हणून म्हटलं म्या. मग द्या मला ट्रेनिंग. जरा सगळं समजते मला, यातलं काही जास्त नाही, पण फुल ट्रेनिंग द्या मला तुम्ही. मग त्यातून मला बंद समजेन काय करावं लागते कसं करावं लागते. तो ट्रेनिंग द्या बापा तुला. आम्ही फीस आठवा काय आम्हाला काय मॅट समजतं बा. पागल कुत्र चावलं काय आम्हाला तुझ्या नांदी लागून की नाही. गंठन शिवलाल जो जायतो, शिवलाल पद्धतशीर सांगतो तुला काय करावं लागते काय नाही. बरोबर मिळा आणते तुझ्या काम. बरोबर बा जातो मी शिवलाल जो जातो. ते साले मला हेंबाडे समजतात. जो तो भेटते का रे तुला काही पुढचं माहित आहे की नाही. काय रे तुला काही पुढचं माहित आहे की. 36 वर्ष का माझ्या आयुष्यात गेले का मला काही नाही काही समजतच नाही का. नाही का पागल समजतात साले मला हे नाही काय. तुमच्यापेक्षा हुशार आहो 10 पट पुढे जायला मी या गोष्टीत. म्हणून तर म्हणून राहिलो बायको आज घेऊन येतो. काल कसं चालू मला की ते गंठ्याची माय सांगायला आलती. चाल म्हणे नानोरा करा लागते, नवरी राहणार लागतात म्हणे. मी बी नाही गेले. मग मी तिला डायरेक्ट सांगलं, म्हटलं लोक तुमचं तोंड नाही दिसलं ना, आता मोठे आल्या तुम्ही नानोरा हे ते करायला. मी येत नाही म्हटलं. जा कोणाला सांगा. जायला का रोग आलता का बला आलता तर जा लागत होतं. काय बाबा तू हेकडपणा करत राहायचं बा कधी कधी. नाही तर मग लय उरापोटा घेत तू. अशा कामाला जायला पाहिजे. गावात 4 गावाचे पाहुणे येतात, चांगलं दिसते. नाही पटत आपलं, नाही बोलावलं आपल्याला, पण मग कसं चांगलं नसते ना. दुसऱ्या तोंडाकडे पाहून जावं लागते आपल्याला. काय हेकडपणा बाबा.
आपल्याला सांगलं नाही काही नाही कसं काय जाता गावातली एक बाई नाही तर मीच जाऊन बसू काय काय तुमची जनावईस मी गेली असती तर मला बायाने टच बोलल्या असत्या म्हटलं माहिती आहे काय हा की सांगलं नाही काही नाही मोठे इले आता सांगलं धानोऱ्याचं वक्त आता गेली बी कुदत कुदत तटी असं म्हटलं असतं बायानं. तुम्हाला काय समजते बाबा यातलं? त्या घंटेच्या मायच्या आणि घंटेच्या काही मनी मानसी नाही बापा. गरीब लोक आहेत ते समजत नाही त्याले. हे नको लग्न कार्य करेल नाहीत अशा 4 गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. समजून घेत जाईन तू कधी कधी काय बाबा लय अडेल परा करतो तू. बाया आले काही म्हणत होते एवढे रिकामे का आपल्या बाया आपल्या. मला माहितच नाही अजून बाया कशा आता बातच फुसकूट करतात म्हटलं बातच कुचूर बुचूर करतात त्या. तुम्हाला काय माहिती आहे माझी नामोशी केली असती त्याने सगळ्या गावात म्हटलं मी गेली असती तर. कुठे जाता बाबा हाताने आपली इज्जत घालून द्या फालतू. शांती हा गावगाळा आहे याच्यामध्ये बोलतच असतात. मग एवढा विचार करायला लागते का आपल्याला. त्या गरीबाया पोराची माय आहे ती आपल्या जो घंट्याची माय तर कसं निपून द्या लागत होते याचं निपटा लागत होतं. अडून पाहिल्यानं जमत नाही ना. हो गावगाळान फावगाळा मला काही सांगू नका बापा. बाया काही खऱ्या नाहीत आपल्या गावातल्या. हा मी गेली असती तर माझी सगळी नामोशी केली असती. हा राहू द्या आता नाही गेली ना राहू द्या आता काही सांगू नको मला आता ती कीर्त. ते गंठेची बायको पाहिली का तुम्ही ना कशी काय आहे ती दिसायली. कुठे पाहिली घंटेची बायको कधी आली कधी गेली मला काही माहित नाही ठाऊक नाही. मला कोणा सांगितलं मी जाऊ तटी जात उलट्या गांडीन जाऊ का तटीचा चहा पोळ्या खायला जाऊ तटीचा काही बोलत राहायचं बा. तुम्ही काही एवढा कोळ्या लाव का. मी नाही गेलो तटी सांगायचा आपल्याला सांगितलं नाही चालले पिन लावले तटी. हे बोललं समजते तुम्हाला. हा तुम्हाला मान लागतात जायचे आणि मी का तशीच जाऊ का उठली सुटली की. काही तुम्ही तर आता कसं अजून बोललो असतो पण तू अशी भांडण करशील फालतू घेणार जे काय बोलायला पुरत नाही बाबा. हिंबटलं तोंड काय करायला पुरत नाही. असं ते बाई तुला बोलायला तिने वाटू दे जराशी. मला कोण सांगितलं काय. कोण दिल्याने सांगितलं शिवल्याने सांगितलं घंट्याने सांगितलं कोणच नाही सांगितलं. मी कसा का जाऊ मग. जाऊ द्या बापा जाऊ दे तो विषय सोडून द्या बाबा गंठ्याचा. फालतू त्याच्या पायी आपल्या मधात भांडणं होऊन राहिले. जाऊ द्या जाऊच गेलाय तो विषय. घंट्या लग्नाबद्दल विशेष नाही घेत आपण. हो डोक्या बाहेरच काढायला आपण ते केस. आता म्हणून राहिलो का आपण आपल्याला सांगितलं नाही फलानं नाही बिस्तानं ऐकलं का मातोंडून तुला लोक. आपल्याला काही राग नाही त्या गोष्टीचा केलं ते ना आनंदात आहे का. द्या लागते मग. जाऊ द्या आता विषय वळून टाका बापा. तेच धरून बसून राहिलं आपण त्याचं गंठ्या गंठ्या गंठ्या. दुसरं काही दिसूनच नाही राहिलं आपल्याला. मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा. नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि गंडांचं लग्न कसं वाटलं हे कमेंट करून सांगा. मित्रांना सुद्धा पाठवा बरं आपला व्हिडिओ. हो मा मी मा बायकोला न्यायला तुम्ही मला करमून नाही राहिला आता. आता काही गरज होती का तुला पाठवायची. बापाच्या घरी दिले काही काम नव्हतं ना. झालती आता अडीचं खाणं पिणं झालं सारं झालं. काही बापा तू काही करत राहायचं. मी चाललो आता सासऱ्या घरी आता. काय तू हे जास्त निदात पडेल का तुले. जास्त थैथे झाला का तू. 2 दिवस नाही झाले त्याला जास्त वय करून राहिला तू. रे बापा तुलाच बायको केली. करमून नाही राहिलं मला ना असं नाही तसं नाही. एकाच दिवसात सगळं होऊन राहिलं का तुला आता. मा तू काय भेटास का मा तू. आता बायको झाल्या घरी नाही लागणार काय माझी बायको. एक तर मी मन भरून त्याची बोललो नाही. गप्पा गोष्टी झाल्या नाही बसलो नाही एका ठिकाणी. थुई लग्न झालं वय करत आणि घरी आली ना आता बापाला घेऊन गेला. सांगतो आता काय बोलतो गंठ्या तू. मन भरून बोलला नाही. फोन कायसाठी दिलता मग तुला. पायासाठी दिलता का तू तर. एवढा तर फोनवर चिटकेल राहायच बापा आणि तरी मन भरून बोलणंच नाही झालं का तुझं. नो मग कधी जाऊन यायला सांगणं दिले सांग तू दिवस दे ना मला. काय मग कशी काय करत राहायचं ग तू. काय काय बा मी लग्न कायसाठी समजत नाही ना. कशी करतो तू. थांब ना बाबू. एवढा वय नको करू ना. तुझ्या सासऱ्याचा फोन येईन आता तर ते सत्यनारायण करतील ना. फोन आला की मग जायचं. काही बोलतो बापा तू निरा मनात पडलं ते जाऊ का कधी आणू. साऱ्या निरा सण हरग्यासारख्या गोष्टीच करतो बापा तू. त्याचा फोन येऊ दे मग जाजो नाही तर जाशील मनानच. त्याचा फोन कधी काय वाट होऊ काय मला भाकऱ्या गोळ नाही लागून राहिली. जा तुम्ही आणले. मॅट झाला काय. मॅट झाला का तू. तुला सांगून राहिली ना मी की जाऊ नको आताशी. त्याचा फोन येऊ दे म्हणून समजत नाही का तुला. माय म्हटलं ऐकत नाही गड्या. 2 दिवसात सटसट वय करून राहायला लागत नाही झालं तर एवढं तुला गमून नाही राहिलं का बायकोशिवाय. काय बुडी काही मा चाकूर चाक बसू देत नाही पण मा बायकोडे काय नाही लवकर. तर आता सत्यनारायण होईन ढमक होईन टमक होईन फलानं होईन बिस 8-10 दिवस 15 दिवस तिकडेच मूर्ती गेले का तू हिसकी इकडे. स्वप्न पाय जा हे करत जा. काय बायको कायसाठीच केली मी. बाय बुडी एक तर ऐकून नाही राहिली आता. हा बुडीला हेमाडीला समजत नाही का पोरगा 36चा झाला म्हणून.
पण नाही ते त्याचं सांगते. तू अशी खूप पागल्यासारख्या गोष्टी करत आहे. मला जाऊ दे, तू सटकन या, सटकन घेऊन येतो मी. काही आपल्याला सत्यनारायण घेऊन दे नाही ना. आपल्या घरी केला ना आपण सत्यनारायण झाला आता एकच म्हणजे भागो भोग करून ना. अबे हे बाळ्यात पुत्राच्या सत्यनारायण ठेवला तिकडे तुझ्या सासऱ्याच्या इकडे की कसं तुझ्या सासरा तुला कपडे घेणं ड्रेस गमावता का रे? काही समजत नाही नालायक आले. एक एक गोष्ट बारीक बारीक चिरीक चिरीक सांगा लागते त्याले. मनाची तर अक्कलच नाही जराशी काही. फक्त वय वय करून राहिला, जातो जातो करून राहिला. आमना जरा सांगा ना जा मग. आता तू हो म्हण की नाही म्हण, मी तिला घेऊन येतो आता. बिलकुल सांगून राहिलो मी तुले. मला काही करमून नाही राहिलं ते. मला घरी पाहिजे आता. हाव ते कसं आपल्या यात काही जमत नाही बा आता. असं अवघड होऊन राहिला आता सारं. असं मी तिला घेऊन येतो. तांदळाची एक यात्रा फिरून आणतो मी तिकूनच. काय माय हेमाळ पोट्टा आहे निरा आठाने पडे पदरात पडलं माय. किती कसं सांगा याच्या डोक्यात घाला तरी समजत नाही. मला नाही वाटत हे थांबीन म्हणून. जरासं काही त्याच्या पायाचे थांबून नाही राहिले ना घरी. जातेस तो आण्याले जातेस ना. आपण म्हणा येल तर तो म्हणते बेल चालला आता ते बायकोच्या मागे मागे. फोन नाही आला काही नाही आला बिनलाजासारखं. तुला ऐकणारच नाही तो आता. बेजा शिल्लक आहे ना तो. आता बायकोचं ऐकत जाईन ना. राजा शिवलाल भाऊ सारा मेळ हुकला राजा तुम्ही ना. काय बा दिली राजा माई बायको मग तिच्या बापाया घरी पाठवून काही गरज होते का? पहिलेच तर राजा मा तुम्ही पाहत नाही राजा काही. मी 36चा व्हायला एकत काय बा तुम्हाला समजतात की न काही गोष्टी राजा शिवलाल भाऊ. असं ना करत जाऊन राजा. बे पगल्या गंठ्या वरात झाली की पोरगी बापाच्या घरी जात असते. दोन गोष्टी पोरीला समजून नाही सांगा लागत काय कसं असते काय असते कसं राहा लागते. काही लेखा तुला डोकसच नाही लेखा. मी काय चालला थै थै करून राहिला नाचून राहिला घोड्या. कुठे राहिलं होते गेलं त्याचं जुनं ते सोनं जाऊ दे ते. आता नवीन काय ते पहा पहिले. तुम्हाला म्हणून मी पाठवू नका पण तुम्ही ऐका ना. इकडे आमचे हाल बेकार होऊन राहिले ना. त्याचं काय तुम्हाला त्याचं काहीच पडलं नाही. डोकसा खायले निरा झेंडूबा माय बापा. उठले सुटले की चाललं काही एक एक गोष्ट बारीक चिरीक सांगायले निरा. जराशी काही अक्कल नाही आले. बायकोसाठी थै थै झाला हा की बस. आता म्हणते काही त्याचा फोन नाही काही घेण देण नाही आले. चालला उलट्या पायानं. काही काही गोष्टी कशा ऐकत जाईन तू. पहिलेच तर लग्न घाई गडबड मध्ये व्हायला. थोडस कसं शांतता ठेवणं वा. आता तुझीच बायको आहे ना. तुलेच भेटणार आहे कोणाच्या मागं जाणार आहे काय? हेमाळ्या गोष्टी करू नको तू. चव जायला शांतता ठेवा. मी 36 वर्षा झालो ना. शांतता ठेवणं झालो आहे ना. आता इकून तिकून बायको भेटली तर त्याचंही सुख भेटून नाही राहिलं. तुम्ही ना त्याच्यात भर करून ठेवला. काही पाठायची गरज नव्हती ना. आता तटी सत्यनारायण तो पूजात बसा. तटून या दर्शन घ्या त्याच्यात 4-5 दिवस म्हणजे आमचा पुरा हेच पाळा तुम्ही. हेमाळ्या घंट्या ज्या परंपरा त्या मोडता येतात का? जशा तशा चालू ठेवा लागतात आपल्याला. पागलपणा करू नको. आता येईनच तुझी बायको. एवढा काय आता खाऊ करू नको ना. अदलोक भेटे ना अदलोक काय केलं तू ना. काही लेखा मॅटपणा करत राहायचं लेखा तू. आता त्याला घाई झाली बायको आणायची आणि हा माणूस समजून सांगून राहिला असं नको करून तसं नको करू. माणसाला काही गरज नाही ना. असं कर तसं कर. आपण जसं करीन तसं करीन. या माणसाचंही होत नाही ना. लुडूक बुडूक केल्याशिवाय कोणाच्या मनात बोलल्याशिवाय मग कसं होईल. पण आता मी सांगेन तसं कर तू. काही अगाऊपणा करू नको. आता त्या पुरीवाल्याचा मला फोन येईल तर मी तुला सांगतो कधी जायचा काय नाही. एकटा नको जाजो. गावातलं कोणतरी नेजो सोबत. टेपणी नाही मग अशी बयाड्यासारखा एकटाच घेऊ. काय सांगता काय राजा माणसं आहे तुम्ही बाबा. एक पोझिशन पाहत नाही काही नाही तुम्ही. आजच जातो ना मी. मला जाऊ द्या तुम्ही. सटकनी जातो घेऊन येतो. मागे पुढे पाहायला पुरत नाही. कसं आजही आणणार कालही आणणार तेच आहे ना. पोझिशन पहा तुम्ही. आता त्या पुरीच्या बापावर जरा चालीन की नाही. तुझी बायको यायला तयार आहे का? फोन आलता पण दिले. फोनवर तर बोलणं चालूच आहे आमचं. ते तर म्हणे कधी याने आले. पण म्हणे मा बाबाला विचारा. आता माझ्या सासऱ्याला मी कसा काय विचारू तुम्ही सांगा बा. आता तुम्ही नाही विचारायला पाहिजे सासऱ्याला माय. बरं ठीक आहे बोलीन ना मी. त्या सासऱ्यासोबत बोलतो मी. पण आता नाही बरं. अजून पोचली नाही नसतील लेखा. तोंडावर पाणी नशीन मारलं. तू आलाही मागो माया काव मला न्यायला लागते. तर एक शांतता ठेव रे भाऊ. मग बोलीन मी. आता उद्या सकाळी त्याच्यासोबत. आता याले भलताच नेता धुवायला याच्या बायकोचा. कधी आणतो कधी खोप्यात घालतो. कधी खोप्यात घालतो असं व्हायला आहे. पण या माणसाला काही समजून नाही राहिलं. या माणसाने पटकन सटकन आणून द्यायला पाहिजे त्याची बायको. केलं ना अदलं सगळं. आता तेवढे करून द्यायला पाहिजे. जाय बापा कर. गंटन आता ये पर तू जाय बरं. मी पाहतो मग काय करायचं आहे. बरं शिवलाल पण म्हणते फोनचं पापर तेवढं. हो अर्जंट फोन लावता तुम्ही. चला मग तुम्ही. हो पाय तुम्ही जाय होय तू. पाय जा बाबा शिवलाल भाऊ. माणसानं मला चाट. जाय तू. पाय तुम्ही. चालं हे वरातवाले घरी पोहोचले नसतील अजून. त्या पुरीचा बाप पोरगी हा आलाय माझ का. आणा लागते मावा ऐकले आणा लागते मावा ऐकले. फोन ला
एवढा नितात झाला यायली काय बापा एवढा खाव खाव नको करून म्हणा बाबा तुलेच भेटणार आणि ते कुकडे का फोन चालली काय हं?